तर चला मंडळी, आज बनवूयात गुलाबजाम। आता हे गुलाबजाम आहे ना, तेलात नाही विरघळणार, पण जिभेवर मात्र ठेवतच विरघळून जातील आणि ह्याचा स्वाद तर कितीतरी वेळपर्यंत तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील। रसरशीत आणि अप्रतिम चवीला लागणारे हे गुलाबजाम आता तुम्हाला तर कळलंच असेल की हे कशाचे बनवणार आहे। इथे 1 पाव खवा घेतला। आता हा हरियाली मावा जो म्हणतात ना, तो आहे। म्हणजे हा बघा हलकाचा पिवळसर रंग असतो आणि याच्यात भरपूर असं फॅट असतं आणि हाताला सॉफ्ट लागतो। मस्त काय केला, याला हाताच्या तळव्याने छान असा चुरून घेतला। त्यानंतर ह्याच्यामध्ये पहिले पोहे खायच्या चमच्याने 2च चमचे मैदा घातला आणि हे छान असं पीठ मळून घेतलं। त्याच्यामध्ये फॅट जास्त होतं आणि हे मला हाताला नुसतं असं तुप लागत होतं, म्हणून मी थोडा 2 चमचे आणखी, म्हणजे एकूण पोहे खायच्या चमच्याने 4च चमचे एवढा मैदा घालून ह्याचा छान डो बनवून घेतला आणि एक छोटासा बेबीवाला गुलाबजाम बनवला आणि तो पहिले तळून काढला। म्हटलं तेलात विरघळतात की नाही बघावं, तर विरघळला नाही, छान असा मस्त उड्या मारून वर आला। बाकी सगळे गुलाबजाम सुद्धा तळून घेतले आणि गरमागरम पाकामध्ये घालून गुलाबजाम